प्रिया, तू आता जे काही म्हणालीस ना, त्यावर काय रिॲक्ट व्हावं कळत नाही मला. माझ्या अंगा खांद्यावर खेळली असतो. या हाताने घास भरवलाय तुला, अंगाई गाऊन झोपवलंय, आणि तू माझ्याकडे त्या नजरेने. मला माहिती आहे तू आता ज्या वयात आहेस ना, त्या वयामध्ये भावनांचा वेग खूप जास्त असतो, आणि सगळी स्वप्न आपल्या मनासारखी घडत नसतात ग. तो आपल्या कुटुंबाचा सर्वात महत्वाचा सदस्य आहेस, माझी सर्वात लाडकी आहेस तू. ज्या वयात तुला जगाकडे बघायची की निराळी दृष्टी मिळाली ना, त्या वयात तू माझ्यासारख्या माणसाकडे, जो तुझ्या नात्यामध्ये लागतो, जो तुझ्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे, त्या माणसाकडे अशा नजरेने बघणं म्हणजे एक व्यभिचार आहे. मोहापलीकडे याला दुसरं काहीच म्हणता येणार नाही. तू अजून एक गोष्ट विसरलीस. नातं हे फक्त दोन व्यक्तींमध्ये होत नसतं, तर अनेक कुटुंबांमध्ये होत असतं, समाजामध्ये होत असतं. तू आता भावनेच्या भरात मोडून मोकळी झालीस, पण त्याचे काय परिणाम होतील हे विसरलीस तू. मी तुझ्याकडे त्या नजरेने कधीच पाहिलं नाही. खरं सांगायचं झालं तर माझं जर वेळेत लग्न झालं असतं ना, तर आज तुझ्याच वयाची मुलगी असती मला. तुला आता वाटेल की काय म्हणतात हे, सब चलता है, असं नसतं. तुला हे आता पटणार नाहीये, तर भविष्यात येणारी वेळ तुला नक्कीच पटवून देईल की मला काय म्हणायचंय ते. मी रागावलं नाहीये ग, मी शॉक्ड आहे. आणि खरं सांगायचं झालं तर तुझा दोष नाही आहेत. तुमची आजची पिढी आणि सोशल मीडिया यांच्या इन्फ्लुएन्स खाली तुम्ही येऊन असं वागता. तू जा आता, आणि इथे जे काही बोलणं झाले ते आपल्या दोघांमध्येच राहील. मला खात्री आहे आज ना उद्या तुला माझं म्हणणं पटेल. मी का नकार दिला हेही पटेल. घरी जा आता. इट्स ओके. ये आता. पोचल्यावर मला मेसेज कर. काळजी घे.